नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर्फे BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्याला आपण सीमा सुरक्षा बल असे आपण म्हणतोय, 2024 ची भरती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये विविध पदांची भरती आहे। यामध्ये कॉन्स्टेबल, SI, ASI, हेड कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर, लायब्ररियन, वेटनरी यामध्ये विविध पदांची भरती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये ही भरती ग्रुप बी आणि ग्रुप सी पोस्टसाठी असणार आहे। यामध्ये ऑल ओव्हर इंडियाचे लोक अप्लाय करू शकता। महिला व पुरुषांसाठी ही वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्हाला मी सगळं जाहिरात जे आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जॉब लोकेशन काय राहील, जॉब प्रोफाईल काय राहील, तुम्हाला पेमेंट किती राहील, हे सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी नवीन असतील ते विद्यार्थी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी। तुमचा लाईक करणे आणि तुमचा सबस्क्राईब करणे आमच्यासाठी मोटिवेशनचं काम करतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया याचं ऑफिशियल नोटिफिकेशन। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वॅकन्सी असणार आहे। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर्फे ही वॅकन्सी आलेली आहे। डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, यामध्ये हे शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो। ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ, वर्कशॉप तसेच वेटनरी स्टाफ अँड इन्स्पेक्टर, लायब्ररियन असेच 2024 ची भरती आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही मेल आणि फिमेल दोन्ही लोक तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता। ही ग्रुप बी आणि ग्रुप सी ची वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्हाला ऑनलाईन मोडद्वारे तुम्हाला अप्लाय करायचे आहे। यामध्ये मी तुम्हाला सांगतोय पॅरामेडिकल स्टाफ ही ग्रुप बी ची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। SI स्टाफ नर्स यामध्ये UR साठी 4 पदे आहेत, EWS साठी 3 पदे आहेत, OBC साठी 4 आहेत आणि SC साठी 2, ST साठी 1 असे टोटल मिळून 14 पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जे एज लिमिट मागितले यांनी 21 ते 30 वर्ष पाहिजे आणि जे पे स्केल आहे ते लेवल 6 ची सॅलरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 35,400 ते 1,12,400 अशी सॅलरी असणार आहे। सॅलरी आपल्यामध्ये खूप चांगली असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर आपण बघूया ग्रुप सी ची पोस्ट। ग्रुप सी ची पोस्ट तुम्ही बघू शकता, यामध्ये ASI लॅब टेक्निशियन, ASI फिजिओथेरपिस्ट, यामध्ये टोटल वॅकन्सी UR ची असणार आहे, यामध्ये 31 असणार आहे। EWS ची टोटल वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो 9 असणार आहे। यामध्ये OBC ची 24 आणि SC ची 13, ST ची 8 आणि असे टोटल मिळून 85 वॅकन्सी असणार आहे। यामध्ये ASI लॅब टेक्निशियनसाठी जे वय मागितले आहे विद्यार्थी मित्रांनो ते 18 ते 25 वर्षे आणि ASI फिजिओथेरपिस्टसाठी जी वय आहे ती 20 ते 27 वर्ष मागितलेली आहे। आणि यामध्ये जे पे स्केल लेवल जी सॅलरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 29,200 ते 92,300 सॅलरी असणार आहे। यानंतर आपण बघूया वर्कशॉप पोस्टसाठी ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे। यामध्ये SI व्हेकल मेकॅनिक, यामध्ये जे टोटल पोस्ट 3 असणार आहे, UR साठी 2 आणि OBC साठी 1। यामध्ये जे एज लिमिट आहे ते 30 वर्ष मागितले विद्यार्थी मित्रांनो, 18 ते 30। त्यानंतर इथे जे पे स्केल लेवल आहे ते 35,400 ते 1,12,400 सॅलरी अशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर विविध पदासाठी हे बघू शकता ग्रुप सी ची पोस्ट आहे। यामध्ये ITI कॉन्स्टेबल जे मागितले आहे, फिटर, कारपेंटर, OTRP, SKT, ऑटो इलेक्ट्रिक, व्हेकल मेकॅनिक यामध्ये तुम्ही बघू शकता। यामध्ये जे टोटल पोस्ट आहे ते 34 टोटल पोस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। UR साठी 13, OBC साठी 8, SC साठी 6, ST साठी 7 असे मिळून हे टोटल 34 पदे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे जे एज लिमिट आहे ते 18 ते 25 वर्ष आहे आणि पे लेवल 3 ची सॅलरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 21,700 ते 69,100 रुपये इथे सॅलरी असणार आहे। त्यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो वेटनरी स्टाफ, ही ग्रुप सी ची पोस्ट असणार आहे। हेड कॉन्स्टेबल वेटनरी, यामध्ये UR साठी 2 पोस्ट, EWS साठी 1, OBC साठी 1 आणि असे टोटल मिळून इथे 1 पदे आहे विद्यार्थी मित्रांनो। टोटल इथे 4 पदे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता। यानंतर कॉन्स्टेबल केनलमॅन साठी UR साठी 2,
यूआरसाठी 2 आहे. असे टोटल मिळून 2 पदे आहे. यामध्ये जे हेड कॉन्स्टेबल वेटनरी आहे यामध्ये जे एज लिमिट आहे ते 18 ते 25 आणि कॉन्स्टेबल केनलमॅनसाठी ते पण 18 ते 25. यामध्ये जी सॅलरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टेबल वेटनरीसाठी हेड कॉन्स्टेबल ते 25,500 ते 81,100 आणि केनलमॅनसाठी 21,700 ते 69,100 अशी सॅलरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर तुम्ही बघूया इन्स्पेक्टर लायब्ररियन ही ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे. यामध्ये यूआरसाठी 2 पोस्ट, अशा मिळून टोटल 2 पोस्ट असणार आहे. 30 वर्षापेक्षा जास्त वय नाही पाहिजे इथे विद्यार्थी मित्रांनो. लेवल 7ची सॅलरी असणार आहे. 44,900 ते 1,42,400 अशी सॅलरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला फक्त ऑनलाईन मोडद्वारे तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आणि इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ अप्लिकेशन विल बी 30 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट इन द एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर. एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये छापल्यानंतर त्या दिवशीपासून तुम्हाला 30 दिवसाची मुदत भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म अप्लाय करायला. यामध्ये तुम्ही बघू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटची ही वॅकन्सी आहे. यानंतर तुम्ही बघूया इथे यांनी हे दिलेले आहे, यांचे ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट इथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला टाईम टू टाईम इथे दिलं आहे. टाईम टू टाईम यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला टाईम टू टाईम जाणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे ते ह्या वेबसाईटवर ते टाईम टू टाईम डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट देणार आहे. हे शॉर्ट नोटीस होतं विद्यार्थी मित्रांनो. आय होप मी तुम्हाला सगळी जानकारी इथे दिलेली आहे. जर जेव्हा याचं डिटेल नोटिफिकेशन येईल तेव्हा मी तुम्हाला आणखी त्यामध्ये काय बदल होणार आणि काय सिलेबस असणार ते सुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा. याच्यानंतरची जी दुसरी अपडेट येईल डिटेल नोटिफिकेशन ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.